आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना। 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने निर्णय घेतलाय। सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याजदर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या रकमेच्या पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाईल। अशा पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होईल असं देखील यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये वाढते संभ्रम, निकष आणि नियमित कर्जदारांच्या सवलतीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह। शासकीय पातळीवर माहिती संकलनाचे काम सुरू असले तरी कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। केवळ थकबाकीदारांना की सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याची कोणतीही स्पष्टता अद्याप झालेली नाही। 2017च्या कर्जमाफीचा अनुभव लक्षात घेता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। आचारसंहितेनंतर येणार पोलीस भरतीला वेग, घटकनिहाय मैदानी चाचण्यांच्या सुरुवातीची शक्यता। राज्यातील महानगरपालिकेची असलेली आचारसंहिता संपताच आणि पोलीस दलाची बंदोबस्तातून सुटका होताच राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई पदासाठी राबवण्यात येणाऱ्या भरतीची प्रक्रिया गतिमान झाली आहे। तब्बल 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचण्यांसाठी घटकनिहाय अर्ज छाननी सुरू झाली आहे। नागपूर जिल्ह्यात ग्रामीणमधील आरोग्य सेवा धोक्यात। 12.98 कोटींचे वीज बिल थकीत, कधीही कट होऊ शकते जोडणी। वीज तोडल्यास हजारो कुटुंबे पिण्याच्या पाण्याविना राहतील आणि ग्रामीण रुग्णालये अंधारात जाऊ शकतात। याचा आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। मनरेगा संकेतस्थळावरून बदनापुरातील 657 विहिरींची कामे अचानक गायब, शेतकऱ्यांमध्ये खळबळ। मस्टर निघत नसल्यामुळे मजुरीचा प्रश्न ऐरणीवर, जिल्हा परिषदेकडे मागवलेले मार्गदर्शक प्रलंबित। केवळ विहिरीच नव्हे तर 2023-24 पूर्वीची तालुक्यातील सुमारे 200 ते 250 वृक्ष लागवडीची कामे सुद्धा पोर्टलवरून बंद करण्यात आलेली आहेत। यामुळे पर्यावरणासह मजुरांच्या हाताला मिळणाऱ्या कामावर देखील गदा आली आहे। गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई, सूक्ष्म सिंचनातील गैरव्यवहाराची रक्कम वसूल करणार। सूक्ष्म सिंचन योजनेच्या मूळ प्रस्तावात गैरप्रकार आढळल्यानंतरही अनुदानाची शिफारस केल्यास गैरव्यवहाराची रक्कम संबंधित उपकृषी अधिकाऱ्याकडून वसूल करावी असे आदेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालकांनी दिलेले आहेत। अमरावती जिल्ह्यात 1117 रुग्णांना हत्तीरोग, महिला सर्वाधिक। क्युलेक्स प्रजातीचा डास चावल्याने होतोय हत्तीरोग, 47 पुरुषांना अंडवृद्धी। हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे लवकर दिसून येत नाहीत। साधारणतः 8 ते 16 महिन्यांच्या कालावधीमध्ये याची लक्षणं दिसून येतात। कापूस जाचकटींमुळे व्यापाऱ्यांकडे सरकारी हमीभावापेक्षा दर कमी, पण रोखीच्या व्यवहारामुळे मिळतंय प्राधान्य। रामटेक तालुक्यात उद्दिष्ट गाठलं, धान खरेदी बंद, शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा कायम। ऑनलाईन नोंदणी सुरू, उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून सरकारने नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली नाही तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडील धान खुल्या बाजारात विकावा लागणार आहे। खुल्या बाजारात या धानाचे MSP पेक्षा कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 200 रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे। पुणे जिल्ह्यात 68,000 शिधापत्रिका धारकांवर गडांतर, शिधापत्रिका शुद्धीकरण मोहीम। मृत, दुबार आणि संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्याची केंद्राकडून सूचना। दरवाढीने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, बाजारात मिळतोय 5,328 रुपये सोयाबीनला हमी भाव। उमरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतलं जात असल्यामुळे उमरखेड येथील जिनिंग प्रेसिंग येथे CCI मार्फत कापूस खरेदी सुरू करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। KYC नंतरही रक्कम आली नाही, लाडक्या बहिणींची कुठे चूक झाली। अनेक महिला अद्यापही 1,500 रुपयांच्या प्रतीक्षेत, प्रशासकीय स्तरावर उपाययोजना काही दिसेनात। एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर किंवा KYC पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणताही एडिट किंवा करेक्शनचा पर्याय देण्यात आलेला नव्हता। ही सर्वात मोठी तांत्रिक अडचण ठरली असून चुकीच्या माहितीमुळे एखाद्या अपात्र ठरलेली महिला कायमची लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। महिलांचा व पुरुषांनाही होतोय थायरॉइडचा आजार, मानसिक तणाव, अनियमित आहार, झोप आणि प्रदूषणामुळे वाढलाय विकार। वाशिम जिल्ह्यात उन्हाळ्यात हर घर जल की पाण्यासाठी पुन्हा पायपीट। जल जीवन मिशन योजना 6 वर्षात 165 नळ योजनांची कामे 50% आतच। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल, फळबागांकडे 819 हेक्टर क्षेत्राला मंजुरी, 993 लाभार्थ्यांचा सहभाग। बासमती तांदूळ व्यापार संकटात, इराण संकटामुळे निर्यातदार धोक्यात, तांदळाच्या किमती घसरल्या।
सोलर असूनही लाखोंची बिले, अंदाजे वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त. पंतप्रधान सूर्यघर योजनेचा ग्राहकांना मनस्ताप, सुविधेऐवजी झाली गैरसोय. सोलर प्रणाली असलेल्या ग्राहकांच्या मीटरचे नियमित व अचूक रीडिंग घेण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून ठोस व्यवस्था नसल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी मीटर रीडिंगच घेतलं जात नसल्यामुळे प्रत्यक्ष वापराऐवजी अंदाजे पद्धतीने वीज बिल आकारले जात आहे. बेदाण्याचे भौगोलिक नामांकन कागदावरच, द्राक्ष संघाची उदासीनता, ग्रेप बोर्डचाही विसर. बेदाण्याला भौगोलिक मानांकन म्हणजे जीआय टॅग मिळून तब्बल 10 वर्षे उलटली, मात्र अपेक्षित लाभ न मिळाल्यामुळे हे मानांकन आजही कागदावरच अडकून राहिलं आहे. आरोग्य सुविधा देण्यात वाशिम राज्यामध्ये अव्वल, शासकीय रुग्णालयात 35 डॉक्टर कार्यरत, नागरिकांमध्ये समाधान. हमीभाव केंद्राचा मुहूर्त चुकला, शेतकरी मोंढ्यातच अडकलाय. हिंगोली जिल्ह्यात 1,71,794 क्विंटल सोयाबीनची खरेदी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिसाद कमी. वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणानंतर शेती खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प. संभाव्य प्रकल्प क्षेत्रात शेतीचे भाव गगनाला, शेतकऱ्यांनी विक्री थांबवली. जमिनीचा तिप्पट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. हा प्रकल्प ज्या भागातून जाण्याची शक्यता आहे त्या परिसरातील शेतीला सध्या मोठ्या भाव मिळत आहे. मात्र प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास भविष्यात शेतीला आणखी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे गरज असलेल्या शेतकऱ्यांनी सध्या शेती विक्रीचा निर्णय पुढे ढकलला असल्याचं दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात अक्षता पडण्यापूर्वीच रोखले 99 बालविवाह, महिला व बालविकास विभागाची दमदार कारवाई. अल्पवयीन मुली झाल्या सुरक्षित. नवीन वर्षात चांदी 56,300 तर सोने 9,600 ने वधारलंय. जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्न सराईच्या मागणीमुळे दरामध्ये तेजी. सोयाबीन नंतर तुरीमध्ये देखील तेजी, वणीमध्ये 7,000चा भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान. कापसाचे दर मात्र स्थिर. वणी येथील बाजार समितीमध्ये तुरीने देखील 7,000 रुपयांचा पल्ला गाठला आहे. मुदत संपली तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार. भारतीय कापूस पणन महासंघातर्फे म्हणजे CCI कापूस विक्रीसाठी दिलेली 16 जानेवारीची मुदत संपली असली तरी त्या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडून संपूर्ण कापूस खरेदी केला जाईल अशी स्पष्ट ग्वाही CCIने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी पुन्हा रात्रीची वीज, दिवसाच्या विजेसाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. दुर्घटनेची वाट पाहत आहेत का? जिंतूर तालुक्यात शेतकरी अनुदानापासून वंचित. अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपात महसूल प्रशासनाची दिरंगाई. शासनाने हेक्टरी 8,500 रुपयांचे अनुदान जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळी उलटून अनेक महिने झाले तरीही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचे दर वधारले, आणखी दरवाढ होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये समाधान. कापूस न लावणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पश्चाताप. हळदीच्या दरात तेजी, 16,000वर सरासरी भाव. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली असून मर्यादित आवक आणि निर्यात मागणी याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढले, शेतकरी सापडले आर्थिक संकटात. उत्पादन खर्चामध्ये वाढ, शेती करणं अवघड झाले. पशुपालन आले धोक्यात, दुधाच्या दरातही घसरण. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलघाना टाका आणि 9.90 लाख रुपयांचे अनुदान मिळवा. तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन. गडचिरोलीत देखील रेतीला सोन्याचा भाव. 11 रेतीघाटांच्या लिलावातून दुप्पट दराने विक्री. घरपोच रेतीसाठी 4,500 रुपये मोजावे लागणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.